सर्वांना नमस्कार, शुभरात्र. हा रात्री केलेला व्हिडिओ आहे. तोडलीची भाजी बनवण्यासाठी तोडली पहिले स्वच्छ पाण्याने धुवून घेतली, पुसून कापून घेतली. लागणारे मसाले: कांदा, टोमॅटो, जिरं, मोहरी, लसूण, कोथिंबीर, मिरची पावडर, हळद आणि चवीपुरते मीठ. गरम तेलामध्ये जिरं, मोहरी, लसूण, कांदा, टोमॅटो, मिरची पावडर, धना पावडर, हळद सर्व एकत्र छान तेल सुटेपर्यंत परतून घेतले. त्यामध्ये कापून घेतलेली तोडली टाकली. वरून चवीपुरते मीठ आणि कोथिंबीर टाकून दिली. कमी गॅसवरती सर्व मसाल्यांमध्ये तोडली छान परतून घ्यायची. 5 ते 10 मिनिटं छान परतल्यावर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातले. वरून झाकण ठेवून दिले. मंद गॅसवरती भाजी छान शिजवून घेतली. भाज्या बनवून काढून ठेवलेल्या आहेत. आता गरम गरम चपात्या करते. हे बघा, तोडलीची भाजी सुक्की बनवलेली आहे, तुम्हाला दाखवलेली होती. इकडं चाललेलं आहे गरम गरम अशा चपात्या. कुकरमध्ये मटकीची भाजी केलेली आहे. स्वयंपाक झालेला होता. स्वयंपाकाच्या भांड्यांसोबतच जे आपले तांबे पितळाचे ग्लास, वाटे आहेत ते पण घासायला काढले. कितीही घासले तरी पण ते वातावरणामुळे काळे पडतात. त्यामुळे वरच्यावर मी असे घासून घेतले. जी पाण्याची बॉटल आहे ती पण घासून घेतली. बाह्य पावडर लावून ठेवलेली होती मी. आणि जी हिरवी घासणी आहे ती घासणी फिरवली की लगेच भांडे निघतात. अजिबात जास्त घासावे लागत नाही. एकदा जर आपण असे तांब्या पितळाचे भांडे घासायला काढले तर आपले हात पण दुखतात. त्यामुळे स्वयंपाकाच्या भांड्यांसोबत असे थोडे थोडे भांडे घासायला काढले तर कमी वेळ लागतो. घरातली सगळे कामं आवरले. त्यानंतर मी घेतलेली आहे साडी पिको फॉल करायला. पिको करून झालेली आहे. आता फॉल लावून घेते. चला तुम्ही पण बघा मी कसं फॉल लावते. तुम्हाला इथं दिसत असेल फॉल आणि साडीचा जो कापड आहे तो मी एका हातामध्ये ताणून पाठीमागच्या साईडने ताणलेला आहे. समोरचा भाग फॉल आणि साडीचा कापड आपल्या साईडने ताणून धरायचा. त्यामुळे फॉल आपला व्यवस्थित लागतो. दोन्ही साड्यांना फॉल लावून झालेले आहे. आता त्या तशाच ठेवते का तर आता संध्याकाळ झालेली आहे. कपडे पण काढायचे वाढलेले आहेत. कपडे झाडू पण मारावा लागेल कारण खूप धूळ येते. आणि खाली साड्यांचे पिको करण्यासाठी कटिंग केलेले ते कापड पण पडलेले आहे. मशीन आवरून ठेवते. आवरून म्हणजे कडेला सरकवून ठेवते. उद्या परत मला साड्या पिको करायच्या आहे. त्यामुळे काल शिवलेला ब्लाऊज त्याला पण हुक लूक करून घेतले. म्हणजे आई तर मी मशीनवरच केलेले होते. हुक पण लावून घेतलेले आहे. अजिबात धागावरती आलेला नाही. दोन्ही पण साड्या माझ्याच आहे बरं का ताईंना. ही मला मिळालेली आहे. ज्यावेळेस मी माझ्या मावस भावाच्या इथं गेलेली होती त्याच्या सुनेच्या वटी भरण्याच्या कार्यक्रमाला, त्यावेळेस ही साडी मिळालेली आहे. तिचा ब्लाऊज मी आत्ता शिवला. मशीन अशीच इथं कडेला लावून ठेवते. म्हणजे आतमध्ये सरकवून ठेवते थोडीफार.
जे पत्राला कोच असतात त्याचे हे कापड निघालेले आहे. हे लगेच मी डस्टबिनमध्ये टाकते आणि झाडू मारून घेते. संध्याकाळची छान आवाज सुटलेली आहे. अजिबात घरामध्ये जाऊ वाटत नाही, पण घरामध्ये काम पण आहे, त्यामुळे घरामध्ये जावं तर लागणार आहे. दिवसभर खूप ऊन तापतं. इथं पण उन्हाच्या वाफा लागतात, कारण 2 दिवस झाले मी इथं ब्लाऊज शिवते, त्यामुळे मला माहिती झालं नाही तर मी दुपारची इथं बसत नाही. उन्हाळा चालू असला की उन्हाळ्यामध्ये केव्हा तरी असं बसते, जर मशीनवर मला काम असेल तरच. पण संध्याकाळच्या वेळेस खूप भारी वाटतं आहे. वातावरण पण खूप छान झालेलं आहे. म्याऊ पण माझ्यासोबत इथं बसते. आज ती पण माझ्यासोबत दुपारपासून इथंच बसलेली आहे. चला ताईंनो, किचन वाट्यावरती बराच राळा करून ठेवलेला आहे, ते पण तुम्हाला दाखवते. सर्व आवरून मी मशीनवर बसलेली होती. बघा, दुपारी सर्व किचन वाट्यावरचा पसारा आवरून, स्वयंपाकाची भांडी घासून, किचन वाटा स्वच्छ करून ठेवलेला होता. जेवायची ताटं, सँडविच केलं, ते बनवलं आणि ते खाल्लं. पहिले आता मला चहा बनवते, चहा पिते आणि त्याच्यानंतर जी भांडी आहे ती भांडे घासून घेते. हे बघा, आमचा सौरभ आल्यावर त्याला पण बनवून द्यायचं आहे, त्यामुळे असंच फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. बनवताना तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने बनवते ते. सर्व साहित्य म्हणजे जे काही लागतं ते तर सर्व मिक्स करून ठेवलेलं आहे. फक्त ताव्यावरती भाजायचं आहे. ताव्यावरती का भाजणार आहे ते पण तुम्हाला नंतर सांगते करताना. चला, चहा प्यायला या तुम्ही पण. कांदा, टोमॅटो, काकडी, कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेतले. काकडीचे गोल काप करून घेतले. कांदा, पनीर, टोमॅटो, मेयोनीज सर्व एकत्र मिक्स करून ठेवले. एका ब्रेडला पहिले बटर लावून घेतलं, त्यावरती मेयोनीज लावला. मिक्स केलेले कांदा, टोमॅटो, पनीर त्याच्यावरती एकसारखे पसरून घेतले. पसरल्यावर त्यावरती चीज किसून घातले. काकडीचे जे गोल काप केलेले होते ते त्याच्यावरती टाकले. दुसरा ब्रेड त्याच्यावरती ठेवून ताव्यावरती बटर टाकून दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत छान भाजून घेतला. कट करून आणू का? हा करतो तू. चला या तुम्ही पण गरम गरम खायला. काय म्हणतात ते भाभी सर? छान झालाय ना?